एकदम फ्लॉप चालू होता तरी पण ते आमच्या पाठी शेवटपर्यंत होते. असतात काही समाजकंटक गावातले जे फक्त कोपरोली गावाच्या ग्रुपवर टीका करतात. त्यांना मी एकच सांगतो, तुम्हाला फक्त मॅच बघायची कामं करा आणि आमच्यावर टीका करायची कामं करा. बाकी आमचे जे आम्हाला मानणारे प्रेक्षक आहेत ते आमच्या सोबत नेहमी पाठी राहतात. थँक्यू. आणि पब्लिक साठी पण थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मी सुरुवातीला सांगितलं चरण म्हणजे अग्रेसिव्ह, चरण म्हणजे तापट आणि त्याच स्वभावातनं त्यानं टीका करणं देखील उत्तर दिलंय. चला शुभेच्छा या ठिकाणी देऊया. सामन्याचा कौल या ठिकाणी येईल आणि यावेळेस आपण सन्माननीय आशिष म्हात्रे याचा मोबाईल जर कोणाकडे असेल ना तर आपण द्यायचा आहे. आशिष म्हात्रे यांचा जर मोबाईल कोणाकडे असेल या दरम्यान आपण बोलतोय. मंचवर आपण पाहतोय या उरण तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायती निवडणुका संपन्न झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये तालुक्यामधला सगळ्यात कमी वयाचा सरपंच पागोडे गावाचा, कामी कारकिर्दीमध्ये समाजाची आवड, राजकारणाची आवड, आस्थादायक आदिवासी वाडी शाळांमध्ये सामाजिक कार्य अफाट राहिलं आणि म्हणूनच गोर गरिबांना त्यांच्या वतीनं मदत पोहोचवली जाते. असे सर्वांचे लोकप्रिय सरपंच कुणाल अरुण पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. आपण अगदी इतक्या उशिरा रात्री या ठिकाणी आलात, आपला मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्याच पाठीमागे मी म्हणेन की शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांची फौज आणि शिवसेना म्हणजे कट्टरता असते आणि असाच एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आपल्या पागोडे गावामध्ये महेशजी पाटील यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निष्ठा, स्वाभिमान नावाची गोष्ट अजूनही समाजामध्ये जिवंत आहे. महेश पाटील यांच्याकडून पाहून आपल्याला निश्चितपणे कळतं. तदनंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सरदारजी राठोड हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर या कुणालजी पाटील साहेबांच्या शोभा असते, जेथे जेथे कार्यक्रम असतात, जेथे जेथे गरज असते, नियोजित वेळेमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करणारे आमचे परम मित्र सरदारजी राठोड यांचा हा सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय बोरखाळ गावाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी तांडेल साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय आदरणीय श्री प्रकाशजी तांडेल, आज प्रेक्षकांची गर्दी बघतोय आपण. बोरखार, मोठी जुई, कोपरोली या भागातले जर तुम्हाला संघ भेटले ना तर आयोजनाला तुम्हाला पब्लिकची कमी पडत नाहीये. इतकी अफाट गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा तमाम प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतोय. चलूया मैदानाच्या दिशेने एक नवा कोरा सामना आपला प्रेक्षकांच्या भेटीस आलाय आणि त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेऊया. चालू सामन्यामध्ये दोन संघ आपण आमने सामने पाहतोय. यावेळेस उंची जास्त, लांबी कमी आहे. एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. बोरखार विपक्ष मोठी जुई हा सामना रंगतोय आणि फार प्रेक्षक त्यांचे या ठिकाणी या सामन्यामध्ये असतील. गोलंदाज आपण बघतोय गणेश कामोटकर. यावेळेस स्लोवर फुल टॉस आहे, स्ट्रेट टू द बॉलर. त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे आणि फील्ड केला जाईल. या दरम्यान मी विनंती करेन, मगाशी आपल्या या समालोचन कक्षाला ज्यांनी सहकार्य केलं आणि एक सामना देखील त्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं अशी प्रियाल पाटील यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यावं. पहिले षटक संपल्याचा निर्वाळा आलाय. धावसंख्या आपण बघतोय, धाव फलकावर लागल्या जात आहेत 23 धावा. काही सुरुवात झाली आहे, सरळ सजग पॉझिटिव्ह सुरुवात याला म्हणता येईल. एक दमदार सुरुवात या संघाच्या वतीनं. बोरखार संघाने देखील आपल्या मागच्या 1-2 वर्षामध्ये चांगली क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. चांगले यंग टॅलेंटेड खेळाडू त्यांच्याकडे आहेत, गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पण मोठी जी संघाने देखील मी म्हणेन की मागच्या काही वर्षापासून आपल्या खेळाला अगदी बदलवून टाकलेला आहे. त्यांच्याकडे असणारं जे खेळाडू आहेत
त्यांचं नाव देखील आपण या पटलावर पाहतो आणि त्यापैकी अंकेशचं नाव सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजतंय. तर असे आपले प्रियाल पाटील सर या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन सन्मान्य आयोजकांना की आपण प्रियाल पाटील सर, पप्पन पाटील उत्कृष्ट कलाकार एकापेक्षा एक मध्ये जे अंतिम फायनल मध्ये पोहोचले आणि तदनंतर अशोक सराफ यांच्या संमेजन चित्रपट देखील केला. आज त्यांचे बंधू 3D आर्टिस्ट आहेत आणि उत्तम समालोचक देखील. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांची जर तुम्ही कला पाहाल तर अगदी थक्क व्हाल. इतके जबरदस्त पेंटर चित्रकार आपल्याला त्यांची चित्रकला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते जर अनुभवायचं असेल तर तुम्ही त्यांच्या इन्स्टा पेजला आवर्जून भेट द्या. तुम्हाला एकापेक्षा एक चांगले चित्र पाहायला मिळतील, ड्रॉइंग पाहायला मिळतील. चला या मैदानाच्या दिशेनं आपण पाहतोय दोन संघ उभे ठाकले आहेत आणि अशा कडकडत्या मी म्हणेन की थंडीमध्ये कडाक्याची थंडी आहे. यावेळेस पहा लांगापच्या दिशेनं लॉक केलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. वन बाउन्स वर द रो, 4 धावा. चांगली फटकेबाजी, चांगली टोळाटोळी चालू आहे. मोठीजी सारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजीच्या धारेला कमजोर केले फलंदाजानं. पुढचा बॉल यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त जास्तीत जास्त बाहेर. व्हाईट लाईनच्या बाहेर गेल्यानंतर आपण व्हाईट बॉल पाहतो, पण बरेचदा आता क्रिकेटच्या या खेळामध्ये आणखी नियम आलेत. फलंदाजाचा फुटवर तो व्हाईट लाईनवर आलाय का, तो पॉपिंग क्रीज मध्ये कुठे आहे, तदनंतर मग व्हाईट दिला जातो. यावेळेस पुल केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. यावेळेस जाळ्यामध्ये अडकला खेळाडू, पहिला गडी टिपला जातोय, पहिला हादरा लागणार संघाला. भोईर फॅन्स क्लबच्या वतीनं मोठीजी संघाला फार फार शुभेच्छा या ठिकाणी आल्या. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी मनापासून कौतुक करतोय आणि युवा नेते शेखरजी भोईर यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्या. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. आपण पाहतोय पहिलं षटक धनेशनं हाताळलं, दुसरं षटक दीप या ठिकाणी हाताळतोय. पुढचा बॉल दीप याचा. यावेळी स्टॉपेज लागला, हवेत आहे, झेल खाली, यष्टीरक्षक, कोणती चूक नाहीये, सुरक्षित हातांमध्ये जाणारा हा कॅच. आणखी एक धक्का लागणार बोरकर संघाला. विकेट आली आहे, ज्या विकेटची आपण तमाम मोठीजी संघाचे चाहते वाट पाहत होते. ते 2 ब्रेक थ्रू एकाच षटकामध्ये दिलेत. दीप यानं चांगला स्पेल केलाय, चांगलं षटक हाताळलंय, चौकार खाल्लाय. पण मी म्हणेन की 2 महत्वपूर्ण विकेट देखील त्यांना टिपल्यात. नवीन खेळाडू मैदानामध्ये जातील. आपण पाहतोय युवराज डाकी हा खेळाडू मैदानामध्ये जाईल. आगामी काळामध्ये आपल्याला नवीन आणखी काही स्पर्धा पाहायला मिळतील. मग मोठीजूच्या मैदानावर असेल, त्यानंतर चिरनेरच्या मैदानावर असेल, बोकरविराच्या मैदानावर असेल, जसखारच्या मैदानावर असेल, धाकटीजूच्या मैदानावर असेल, दिघोड्याच्या मैदानावर असेल, अशा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रजनी क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि या दरवर्षी सलग होणाऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस चांगला चेंडू, षटक संपलं जाते, ओव्हर पिच होता आणि काय दर्जेदार गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलंय. पहिलं षटक महागडं आलं होतं, 23 धावा खर्च केल्या, पण पहा दुसऱ्या षटकामध्ये दीप यानं आपल्या टॅलेंटचा दीप मात्र मैदानावर पेटविला. 2 षटक धावा झाल्या 29, म्हणजे या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील यानं टिपलेले आहेत. यशस्वी स्पेल पाहायला मिळाला दीप याचा. आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार व सरपंच चषक 2024 4 रात्रींची श्रृंखला. पहिल्या माळेमध्ये आपण पाहिलं, पहिल्या रजनीमध्ये घणसोली आला, दुसऱ्या रजनीमध्ये भेंडकल आला, तिसऱ्या रजनीमध्ये आपल्याला पालेगाव आणि आता ही चौथी रजनी, चौथी रात्र. इथे प्रेडिक्ट केलं जाईल, प्रेडिक्शन दिलं जाईल. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असेल की आज कोपरोली येईल, मोठी जू येईल किंवा आणखी काय येईल, अशा बऱ्याच प्रश्नांना उधाण असेल. पण कोण येईल हे तेव्हाच आपल्याला कळेल जेव्हा आजच्या दिवसातला सेमीफायनलचा राऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ते 2 संघ कोणते असतील? नवीन गोलंदाज यश पाटील, यावेळेस ओव्हर पिच, स्ट्रेट टू द बॉलर, खेळाडू त्या ठिकाणी तैनात. पहा तुतू मैमय झालंय, तुतू मैमय झालंय, समय सूचकता कमी जाणवली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. युवराज यानं जर 3 षटकार मारले ना तर धनेश डाकी आणि कुंदन डाकी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस. 3 छक्के मारा, 3 षटकार मारा, 10,000 रुपयाचं बक्षीस घ्या. फार मोठं प्राइज युवराज साठी. युवराज करा कमाल, उर्वा धमाल. यावेळेस मात्र मोह माया का सब खेल है और इस खेल में सब मेल है. मेल या ठिकाणी चुकला आणि या खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आला. करण डाकीला देखील असेल. 3 षटकार मारा, 10,000 रुपये घ्या. खेळाडूंचं मनोबल कुठूनही वाढवलं जातं, कसंही वाढवलं जातं, मग ते टाळ्यांनी आणि पैशांनी सुद्धा. क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण असे काही किस्से पाहिलेत मैदानामध्ये. आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा प्रेक्षक अगदी स्टेडियम मध्ये आतमध्ये जातो आणि त्याला भेट देऊन येतो. अशा काही गोष्टी देखील क्रिकेटमध्ये आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळाल्यात. यावेळेस गोलंदाज तयार होणार. यावेळेस पहा चांगला फटका, चांगला तडाखा दिलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात, चांगलं फील्ड केलं जाईल. चांगली फेकी देखील पाहायला मिळते. पहा अगदी अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. 21 धाव मिळते. एका धावेनं संघ पोहोचला 31 घरामध्ये. पुढचा बॉल गोलंदाजाचा. यावेळेस फुलटॉस बॉल, डीप फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करणार. जोवर उचलला, फेकी केली गेली, तोवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. टाळ्यांचा आवाज कुठून येतोय? बोरखा संघाकडून येतोय की मोठी संघाकडून येतोय अजूनही त्याचा पत्ता लागणार नाही. पण जसा जसा तुम्हाला सामना पुढे जाईल तेव्हा कळेल कुठल्या सिच्युएशनला, कुठल्या चेंडू मागे कोणाच्या टाळ्या वाजतात. कारण दोन्ही संघ जर पाहिले ना तर बऱ्याच वेळा आमने सामने खेळले असतील, पण तदनंतरही मित्र मित्र असतो परंतु सामन्यामध्ये तो शत्रू असतो. इथे मित्रत्व नाहीये. फुलटॉस बॉल. यावेळेस 1 धाव पळून गेले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि खराब फेकी पाहायला मिळाली. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बघा घर बसल्या देखील पीटीसी लाईव्ह युट्यूब चॅनल ज्यानं रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तंत्रज्ञान आणलं. मी खऱ्या अर्थानं म्हणेन एक बदल आणला.
क्रिकेटच्या वेगवान घडामोडी आपल्याला टीव्हीवर स्मार्ट मोबाईलवर पाहायला मिळाल्या. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते, ती यासाठीच केली जाते. आता निर्णय तिकडे त्या बाजूला नाबाद होता. जर तंत्रज्ञान टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलं नसतं तर पंचांना आपल्या डिसिजनवर ठाम राहावं लागलं असतं. पण या गोष्टी पहा, आपला आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक प्रेक्षक आतमध्ये आलाय. बाबा पहिली पॅन्ट सांभाळ. मोबाईल भेटला काय आला? मला वाटलं साऊथ आफ्रिकेचा प्रेक्षक कसा मैदानामध्ये येतो तसा काय आला की काय? काय किस्सा मगाशी मी म्हटलंय की असे किस्से असतात आणि पटकन आला एखादा. नॉट आउट दिलाय पंचांनी डिसिजन. बघा आपण शांततेत राहा, क्रिकेटचा आनंद घ्या. यावेळी चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेनं आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा, धाव गती बघा अप्रतिम पाहायला मिळाली. थ्रो देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण बघतोय 37 धावा, 37 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. अशी सिच्युएशन सध्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. समोर असलेल्या प्रेक्षकांना मी आता विनंती करू की थोडीशी जागा मोकळी करा आणि खेळाडू कक्षासमोर बघा किती गर्दी केली आहे. इथे मैदानामध्ये खेळाडू जात आहेत, अगदी चार्ज होतील खेळाडू. 38 धावांचं टार्गेट आहे. कशा पद्धतीने चेस केलं जाईल, कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल येत्या काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आपण ऐकूया सुंदर असं गीत. खास उपस्थिती. आज त्यांची एक स्पर्धा संपन्न झाली, हुतात्मा चषक नावाची, आणि अगदीच काही दिवसापूर्वी त्यांच्या माध्यमातून गावामध्ये शिवस्मारक ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी आणि गावच्या माध्यमातून एक प्रोटोकॉल पाळला गेला. निवडणुकीच्या रणांगणामध्ये शब्द दिला गेला होता की एका वर्षाच्या आतमध्ये गावामध्ये शिवस्मारक उभं करेन आणि त्याच दिवशी 365 दिवस होताच शिवस्मारकाचं पूजन देखील करण्यात आलं. दिला शब्द राखण्या, तो शब्द त्यांना पूर्ण करून दाखवला. या दरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला असणार टाकीगाव तर दुसऱ्या बाजूला असणार कोपरोली. एका बाजूला असणार प्रितेश, दुसऱ्या बाजूला असणार स्वप्नील खार पाटील. त्याच्या अलीकडच्या बाजूला असणार हितेश आणि पलीकडच्या बाजूला असणार चैतन्य. बिग बॅटल, युद्ध या ठिकाणी होईल. तत्पूर्वी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की चला टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स मध्ये या. मी विनंती करेन सन्माननीय विद्यमान सरपंच आदरणीय श्री कुणालजी अरुण पाटील साहेब, 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय, राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांचा हात आला आणि अगदी त्यांची संपूर्ण कारकिर्दच बदलून गेली असा हा आपला सरपंच. मी परत एकदा विनंती करेन, चला टाकीगाव आणि कोपरोली टॉस साठी या.
या सुंदर अशा क्रिकेटला आपण पाहतो एकमेका साह्य करू धर्म वगेची सुपंत. आज स्पर्धा म्हटली ना तर खऱ्या अर्थानं सदरक्षणाय खळ निग्रहणाय, चांगल्यासाठी चांगला आणि वाईटासाठी वाईट हे ब्रीद वाक्य जे आमच्या पोलीस बांधवांचं 24 तास सीमेवर आणि समाजाच्या सुरक्षेसाठी तत्परत कवच देणारं एक कवच कुंडल आपण दुसऱ्या रात्रीमध्ये या ठिकाणी शो सामन्यामध्ये खेळताना पाहिलं. एका बाजूला होता उरण पोलीस स्टेशन, दुसऱ्या बाजूला न्हावा शिवा पोलीस स्टेशन. या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये असंख्य पोलीस या प्रतियोगितेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं या प्रतियोगितेसाठी मी म्हणेन की फार मोठं सहकार्य देखील लाभलंय आणि असं सहकार्य राहिलेल्या स्पर्धेमध्ये देखील लाभणार आहे, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धाच नाहीये. टाकीगाव संघानं टॉस जिंकलाय. यावेळेस लॉंगरच्या दिशेनं खेळ काढलाय चेंडू, एक धाव पळून काढली जाते. आता तुम्हाला टाळ्यांचा आवाज समजेल. डॉट बॉल टाळ्या, चौकार टाळ्या, विकेट टाळ्या, षटकार टाळ्या आणि काहीच समजलं नाही तर मग भयान स्मशान शांतता देखील. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज शुभम डाकी, एक उभरता गोलंदाज आपण बोरखार संघाकडून पाहू शकतो. UPL 2024 फॉर्मॅट मध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी याची राहिली आणि आता देखील त्यांचा आपण खेळ पाहतोय. यावेळेस पहा अप्रतिम चेंडू, यावेळेस धावचीची संधी असेल. तुतू मैमय आणि भर रात्री इतक्या प्रचंड संख्येसमोर एका धावेची चोरी झाली. उरण तालुक्याचा उभरता हर्षदीप सिंग हे नामकरण मोठीदेवीच्या मैदानावर झालंय. यावेळेस चांगली गती पाहायला मिळाली. या गोलंदाजाकडे पहा, त्याची शैली पहा, उंची पहा. असं वाटत नाही की इंडियन गोलंदाज, भारतीय गोलंदाज आपण साऊथ आफ्रिकन गोलंदाजांना पाहतो, तदनंतर परदेशी खेळाडूंना पाहतो, त्या लेवलची उंची या गोलंदाजाची. यावेळेस चांगला फटका, 4 धावा प्राप्त झाल्यात. कुणाल पाटील खोपते, कोणीही षटकार मारलं तर 100 रुपयाचं बक्षीस. प्रेक्षकांची अगदी दर्द्याची गर्दी यावेळेस खोदून काढलाय. गॅप पाहायला मिळतोय. खेळाडू त्या ठिकाणी आलाय, पोहोचलाय, थोडासा प्रमल झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांनी पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण. याला म्हणतात क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. धावा चौकारने येत आहेत, षटकाने येतात, पण त्याही पेक्षा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही मैदानावर किती धावा करता पळून त्याला देखील महत्व असतं. आणि असंच क्रिकेट या ठिकाणी सुरू. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली 8 धावा, येणारे 2 षटक आणि विजयाचं लक्ष्य असेल 30. कठीण झालंय मोठेजी संघासाठी, पण पहा अजूनही विकेट पडली नाही ही त्यांची जमेची बाजू आहे. कारण पहिला षटक जो हाताळला तो शुभम डाकी संघाचा प्रमुख गोलंदाज. आता येणाऱ्या गोलंदाजांना टार्गेट केलं जाईल, कारण 30 धावा करायच्या तर त्या पळून होणार नाही. तर 30 धावा करताना तुम्हाला चौकारी मारावे लागतील आणि षटकारी मारावे लागतील. संघर्ष करावा लागेल आणि संघर्षच करावा लागेल. विजयाचा आणि यशाचा मूळ सिद्धांतच तो आहे. संघर्ष करा, स्ट्रगल करा. तुम्ही सलग सामने जिंकलात ना तर लोक लक्षात ठेवत नाहीत, पण तुम्ही 10 सामन्यानंतर 11वा सामना जिंका, लोक लक्षातही ठेवतात आणि त्या विजयाचा आनंद हा डबल असतो. म्हणून पराभवानंतर आलेली जी विजयाची चव असते ना ती चाखायला मजा असते मित्रांनो. तेव्हा आता थोडासा संघर्ष सुरू आहे मैदानावर.
पण विजयाची चव कोण चाखेल हे देखील पाहायला मिळेल. ओ फुलटॉस यावेळेस मागच्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फिल्डिंग केलंय, काय बॅकअप दिलंय त्यांना. नो बॉलचा इशारा आलाय. चेंडूवरचं नियंत्रण सुटलं, ताबा सुटला, वेग होता परंतु वेगावर नियंत्रण नव्हतं. फर्स्ट बिमर आलाय. क्रिकेटच्या नियमानुसार तुम्ही पॉपिंग क्रीज मध्ये असाल आणि चेंडू जर तुमच्या कमरेच्या वर आला तर तो नो बॉल दिला जातो आणि तसाच काहीसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस अपील केलंय आणि अपील होतं खरं, बॅटचा एज होता पण तो फ्री हिट होता ही यष्टिरक्षक विसरला. सामना जबरदस्त होणार, सामना लाजवाब होणार कारण अंकेश अजून उभा आहे आणि इकडे गोलंदाजी देखील तिखट मारा करते. नो बॉल नंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. पुढचा बॉल घेऊन यावेळेस ओव्हरपिच स्लॉट मध्ये आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहे का, प्रयत्न केलाय मात्र प्रयत्न अपूर्ण झालाय. एक धाव मिळाली. पहा ये आलंय, नशिबाचा येतोय चौकार. क्या बात है. देव देत आणि कर्म नेत. पंजा दिलाय देवानं. आता चूक नेमकी कोणाची म्हणायची हा प्रश्न देखील पडलाय. जबरदस्त सामना झालाय. 2-3 खेळाडू एका चेंडू मागे पडताना पाहायला मिळाले आणि पडणाऱ्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा संघर्ष फार मोठा असतो आणि अशा वेळेस एक उभी या ठिकाणी आठवते की अडलाशील हजारदा, पडलाशील हजारदा, पराभवाच्या भयाने रात्री रडलाशील हजारदा, पण झाले गेले आता विसर. मोठ्यावर अश्रूवर लक्षावरती रोख नजर. एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. इथे एक एक प्रयत्न सुरू आहे दोन्ही बाजूना. क्रिकेटचं एक जित जागत उदाहरण पेश करतायत दोन्ही संघ. कोणताही संघ झुकायला वाकायला तयार नाही आहेत. अगदी 52 इंचाची छाती पुढे करून आमने सामने उभे टाकले आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, फलंदाज तयार. सामना कडक आहे, सामना कडक आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा हवेत आहे. झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली धाव गती दोन्ही खेळाडूंमध्ये. समय सूचकता, कॉलिंग चांगलं आहे हे फार गरजेचं आहे. कॉलिंग नसेल तर मग विकेट पडल्या जातात. रनआउटची विकेट सगळ्यात त्रासदायक वाटते कुठल्याही फलंदाजाला. बोल्ड झालं तरी चालेल, कॅच आउट झालं तरी चालेल, पण रनआउट झाला तर फलंदाज टेन्शन मध्ये येतो, त्रासात जातो. मग अशी विकेट्स नको असेल तेव्हा आपण कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. धावा आपण पाहतोय धाव फलकावर एकूण धावा 17 झालेल्या आहेत. विजयाचा लक्ष्य 9 चेंडू 21 धावा, 9 चेंडू 21 धावा आणि पाण्याची मांग केलेली आहे. सर रिव्ह्यू आहे. अच्छा बीमर चेक करायचं आहे. ओके बीमर चेक करायचं आहे. बीमर चेक केला जाईल. हा फलंदाजांचा रिव्ह्यू आहे असं वाटते मला. आणि इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुकाराम गावंड सर या ठिकाणी हा बॉल चेक करतील. ते देखील आपल्याला पीटीसीच्या उत्तम क्लॅरिटी आणि क्वालिटी मध्ये पाहायला मिळेल. संपूर्ण मैदान या बाजूला, डोळे या बाजूला. काय असेल हा निर्णय. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. इथे नो बॉल होणार की नाही हा प्रश्न आहे. पण इथे आपण पाहू
अगदी टफ डिसिजन आहे, टफ डिसिजन आहे. रिव्ह्यू चांगला घेतला असं म्हणावं लागेल, पण अंपायर या ठिकाणी आता पूर्णपणे लक्ष देऊन निर्णय देतील. 12 खेळाडू कोणीही इथे चर्चा करणार नाही. सामना कडक आहे, कारण एका एका चेंडूला आणि एका एका धावेला किंमत आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी सांगितली जाते. असं वाटत होतं की येतोय, पण त्याचं जे चेंडूचं लँडिंग आहे ते बरोबर खाली येत होतं आणि त्यानुसारच पंचांनी या ठिकाणी आपलं जजमेंट दिलंय. चला 9 चेंडू 21 धावा. सामना जबरदस्त आहे, सामना सुपर डुपर आहे. पुढचा बॉल. यावेळेस टायमिंग चुकलंय, एक धाव पळून काढली आहे. आज काही बॅटला बॉल येत नाहीये, धावा सगळ्या पळून येत आहेत. पहा, आपण समीकरण आणि पृथक्करण जर पाहिलं ना तर एक चौकार आला आणि एक पंजा आलाय, तो बाईसच्या माध्यमातून ओव्हरथ्रोचा झाला. अशा रीतीनं समीकरण राहिलं आणि बाकीच्या सगळ्या धावा अगदी सिंगल डबल्स. 8 चेंडू 20 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी आहे आणि काय प्रयत्न खेळाडूचा होता. यावेळेस बघा तू मैमय झाली आहे आणि अशा वेळेस विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे. सामना आपण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे, प्रेक्षकांसाठी अतिशय धोकादायक स्थितीमध्ये. कारण आपण आता सामन्याला जज करू शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही, भविष्यवाणी नाही करू शकत. इतका जबरदस्त सामना. या षटकातला शेवटचा बॉल. 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळेस काय भन्नाट वेग, जबरदस्त जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. जरा या मैदानावर बोरखार संघाच्या प्रेक्षकांची उपस्थिती किती आम्हाला टाळ्यातून बघायची आहे. जरा बोरखार संघाच्या टाळ्या उद्या. आणि आता त्याला प्रत्युत्तर मोठी जीव गाव देईल. जरा मोठी जीवच्या टाळ्या उद्या. प्रेक्षक मोठी जीवचे जास्त आहेत, पण सध्या स्थिती बोरखार संघाची चांगली आहे. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 19 धावा. स्ट्राइक एंडवर असेल अंकेश, ज्यानं उरण प्रीमियर लीग मध्ये काया पलट केला होता. एकापेक्षा एक भन्नाट सामने जिंकवणारा हा खेळाडू, ताकदवर खेळाडू. हिम्या केली आहे ते खेळाडूनं, त्याच्याकडे क्षमता आहे, पण आता क्षमतेला साजेसं असं काम देखील करावं लागेल. तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं या फार महत्व नाहीये. लोक वर्तमान मध्ये केलेल्या गोष्टी चर्चेत आणतात, तर तुम्हाला आता वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चिरकाल तुम्हाला लोकांनी लक्षात का ठेवावं,
तर 19 धावा जर रजनी क्रिकेट मध्ये झाल्या तर अंकेशला आणखी डोक्यावर घेतील प्रेक्षक, समर्थक, सपोर्टर. 6 चेंडू 19. पुढचा बॉल. यावेळेस पहिला चेंडू. क्या बात. हा आहे अंकेश कामोटकर ब्रँडेड नामक षटकार. अंकेश कामोटकरचा तडाखा होता. आमचे शब्द आमच्या मुखामध्ये ठेवले आणि त्याच्या बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला फेकलं लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. अंकेशनं जर सामना जिंकवला तर प्रितेश पाटील कोपरुली संघाचा खेळाडू याच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. बघा, कोपरुलीचा खेळाडू मुठीच्या खेळाडूचं मनोबल वाढवत आहे. 5 चेंडू 13 धावा. समीकरण अगदी बिघडवून टाकलाय. जबरदस्त हाय क्वालिटी. जरा आवडला असेल सामना तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त सामना. क्या बात आहे. पुढचा बॉल. यावेळेस गोलंदाजाची चालाखी. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. बारी बारी सबकी बारी. कभी हमारी तो कभी तुम्हारी. वेळ प्रत्येकाची असते. आज तुझी आहे तर उद्या कोणाची तरी असेल. हेच तर क्रिकेट आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन आहे क्रिकेट राजा. इथे थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. काय शब्दरचना आहे. संपूर्ण जीवसृष्टीला आणि मानव सृष्टीला प्रबोधनात्मक वाक्य, रचनात्मक वाक्य आणि इथे डिसिजन काय येते आपल्याला बघायला लागेल. व्हाईट बॉल तर आलाय परंतु या ठिकाणी नो बॉल आहे का हे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आता सिग्नल आलाय. आता बघायला काहीच हरकत नाहीये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये भेंडकल गावाच्या लेदर बॉल क्रिकेटचा दिग्गज गोलंदाज. नो बॉल नाहीये. व्हाईट बॉल दिला जाऊ शकतो आणि व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या आपण बघतोय एकूण 26. विजयासाठी 4 चेंडू 12 धावांचं लक्ष्य. काय सामना झालाय. जबरदस्त सामना. आज मात्र शेवटची रात्र. चांगल्या चांगल्या संघांमध्ये होणारा संघर्ष. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पुढचा बॉल कसा असेल आणि पुढचा बॉल असा लॉंग ऑफच्या दिशेनं मोठी विकेट येते. ओ हो 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 चूक केली आहे. कॅच नाही मित्रा. तू कदाचित ही मॅच टाकली असशील. फार मोठी चूक. इतकी मोठी चूक की म्हणेन आपण या स्पर्धेतून बाहेर देखील होऊ शकता. इतकी मोठी चूक. एका फॉर्म मध्ये असणाऱ्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सुटलाय. दबाव मध्ये आला आणि जेव्हा प्रेशर मध्ये कॅच येतात ना तेव्हा असे कष्ट घ्यावे लागतात खेळाडूंना. यावेळेस फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जाईल. 3 चेंडू आणि विजयाचं लक्ष 10 धावा. मगाशी 2 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे होत्या नावा संघाला. आता 3 चेंडू मध्ये 10. पैसा वसूल रात्र आहे. पैसा वसूल रात्र आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण. अंकेश स्ट्राइक सोडत नाहीये. जोपर्यंत अंकेश स्ट्राइक वर उभा आहे तोपर्यंत काही करू शकतो. 2 चेंडू 8 धावा.
उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये अंकेश कामोटकर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, ज्याला तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. आणि तेव्हापासून मी म्हणेन की हा खेळाडू अगदी चमकतोय दिवसाही आणि रात्रीही. पण आत्ताच्या घडीला गोलंदाजानं काय कामगिरी केली बघा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानं चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडू 8 धावा. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत हा निश्चित आहे. हे निश्चित झालंय की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार. पुढचा बॉल यावेळेस आला. क्या बात है, अंकेश कामोटकर ऑन फायर. सामना एक बॉल 2 धावा. काय होणार यावेळेस? चुकलाय आणि बोरकर संघ मात्र जिंकलाय. साऱ्या जगात कीर्ती हाय.